नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राशन कार्ड धारकांना 20 डिसेंबरपासून मिळणार मोफत गॅस सिलेंडर. याचं काय डिटेल आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. राशन कार्ड म्हणजे काय आहे ते त्याचे पहिले जाणून घेऊया. राशन कार्ड म्हणजे आपल्या सर्व कुटुंबाची डिटेल त्यामध्ये असतात आणि हे एक राशन कार्ड हे एक गव्हर्नमेंटचं योजना घेण्यासाठीचं एक माध्यम आहे. ते म्हणजे प्रत्येक कोणतीही योजना असेल तर तुम्हाला हे राशन कार्ड पाहिजेच असणार आहे. चला तर बघून घेऊया काय डिटेल आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया. केंद्र सरकारच्या नुकतीच शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे, जी देशातील लाखो कुटुंबांना दिलासा देणारी ठरणार आहे. या योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना मोफत LPG गॅस सिलेंडर आणि रेशन सामग्रीचा लाभ मिळणार आहे. ही योजना शहरी भागामध्ये लागू करण्यात येणार असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या काळात महागाईचा सामना करत असताना सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबाला मोफत LPG गॅस सिलेंडर मिळणार आहे. याशिवाय सध्या मिळत असलेल्या रेशन सामग्रीच्या वाटपातही मोठी वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या नियमामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. लाभार्थ्यांसाठी काही माहिती आहे. तुम्ही जर या योजनेचा लाभ घेणार असाल तर या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओमध्ये शेवटच्या पॉईंटपर्यंत हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. तुम्ही जर तुम्हाला स्किप करायचं असेल तुम्ही आता स्किप करा, नाहीतर तुम्हाला नंतर जर समजा तुम्ही इथून स्किप करला तर तुम्हाला पुढचा माहिती भेटणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकांनी आपले रेशन कार्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे. सरकारचे सर्व लाभार्थ्यांना त्यांची शिधापत्रिका नियमितपणे अपडेट करण्याचे आवाहनसुद्धा केले आहे. या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळू शकेल. शिधापत्रिकेवरील माहिती अचूक असणे आवश्यक आहे. जसं मित्रांनो तुमच्या शिधापत्रिकेवर काही चुकीची माहिती असेल किंवा मयत व्यक्तीचं नाव असेल किंवा तुमची मुलीचं लग्न वगैरे झाले तिचंसुद्धा नाव असेल तर त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित करून घेणे एक महत्त्वाचे आहे, जेणेकरून लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. सरकारने या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन केले आहे. प्रथम टप्प्यात शहरी भागातील शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेची माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे. म्हणजे स्थानिक प्रशासन आणि रेशन कार्ड दुकानामार्फत लाभार्थ्यांची या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे. लाभार्थ्यांसाठी काही पात्रता लागणार आहे, त्यासाठी काही नियमसुद्धा आहेत, ते पण आजसुद्धा बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैध शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. शिधापत्रिकावरील सर्व अद्ययावत असणे आवश्यक आहे. गरजेचे सुद्धा आहे, माहितीसुद्धा गरजेची आहे त्याच्यामध्ये भरलेली. कुटुंबियांतील सदस्यांची माहिती व पत्ता, आधार कार्ड लिंक असणे यासारख्या बाबींची छोट्या गोष्टी आहेत ह्या पूर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या जर आधार कार्ड वगैरे जर काही लिंक करायचं बाकी असेल तर ते सुद्धा आपण येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये करून घेणे आवश्यक ठरणार आहे. योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने काही विशेष निकष ठरवले आहेत, ज्यांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या योजनेचे काही सामाजिक महत्त्वसुद्धा आहे, ते महत्त्वसुद्धा जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण. या योजनेमुळे अनेक सामाजिक फायदे होण्याची अपेक्षा आहे. स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर वाढेल, ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल. महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम कमी होईल. कुटुंबियांच्या आर्थिक खर्चात बचत होईल, जी त्यांच्या इतर गरजांसाठी वापरता येईल.
शिवाय रेशन वाटप व्यवस्था आणि अधिक पारदर्शक होणार आहे. सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष नियोजन केले आहे. भविष्यात या योजनेचा विस्तार ग्रामीण भागातही करण्याचा विचार आहे. डिजिटल पद्धतीने रेशन वाटप आणि गॅस सिलेंडर वितरण यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम होईल. केंद्र सरकारची ही योजना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणार आहे. मोफत LPG गॅस सिलेंडर आणि वाढीव रेशन सामग्री यामुळे कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार आणि नागरिक यांच्यातील सहकार्य महत्त्व ठरणार आहे. शिधापत्रिकाधारकांनी आपली माहिती अद्ययावत करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरकारने केले आहे. सरकारच्या या महत्त्वपूर्ण नियमामुळे लाखो कुटुंबाला दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदलसुद्धा घडून येणार आहेत. या योजनेमुळे सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे आणि ते होणारच आहे. मित्रांनो, आपले जर काही डॉक्युमेंट वगैरे रेडी नसतील तर ते लवकरात लवकर करून घ्या. त्यामुळे या योजनेचा सुद्धा आपल्याला फायदा येणार आहे. तुम्ही जर गावात राहत असाल किंवा शहरात राहत असाल, ही योजना दोन्हीकडे सुद्धा काम करणार आहे. त्यामुळे आपले हे डॉक्युमेंट वगैरे किंवा आधार कार्डचं काय अपडेट वगैरे असेल किंवा ते आधार कार्ड किंवा KYC म्हणजेच शिधापत्रिकाधारकाची KYC सुद्धा बाकी असेल तर ती सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. आणि इथे आपण थांबतोय आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन मुद्द्यासह. धन्यवाद.